Today's the day the wave remembers the ocean where it was born. And today's the day we all remember that this world is our very own. Happy birthday to you. We belong to you. Happy birthday, my dear Guruji. We all are your very own. Yes, we all are your very own. Yes, we all are your very own. सागर में एक लहर उठी आपके नाम की, सागर में एक लहर उठी आपके नाम की, सागर में एक लहर उठी आपके नाम की, सागर में एक लहर उठी आपके नाम की। आपको मुबारक खुशियाँ आत्म ज्ञान की, आपको मुबारक खुशियाँ आत्म ज्ञान की, आपको मुबारक खुशियाँ आत्म ज्ञान की। सागर में लहर उठी तेरे नाम की, तुझे मुबारक खुशियाँ आत्म ज्ञान की, तुझे मुबारक खुशियाँ आत्म ज्ञान। ओ आपको है आनंद में जाकर मिल जाना, आपको है आनंद में जाकर मिल जाना। आप है सुंदर फूल इस संसार के, आप है सुंदर फूल इस संसार के, आप है सुंदर फूल इस संसार के, आप है सुंदर फूल इस संसार के। अनंता आलोच यस पण आज आपण सगळेजण सगळ्या हेमंतच्या वाढदिवसानिमित्त जमा झालो। प्रथमतः सगळ्यांना सगळं माहीत आहे हेमंत कसा आहे, हेमंत कसा होता, हेमंत कसा राहील। पण हेमंतच्या बद्दल एक सांगतो का फार प्रामाणिक, चिकाटी आणि कष्टाची सांगड असलेला आहे आपला एक मित्र आहे। नवरात्राच्या वेळेस माझा संपर्क त्याचा आला आणि जेव्हा आपल्याला सगळी जबाबदारी आखण्यात येत होती, कोणी काय करायचं कोणी काय करायचं, तर पूजा सामुग्री गोळा करायची ह्या योजनेअंतर्गत रवी आणि हेमंत या दोघांची वर्णी लागली। आता मला काही माहित नव्हतं का बा इतकं मोठं याचं काही पूजा भांडार असतं, 200-300 आयटम गोळा करायचे असतात, 50-50 प्रकारचे फुलं असतात, जडीबुट्या असतात, फार नाना प्रकारचे। तर मला असं वाटलं एक छोटा टॉपिक असेल, पण ज्या दिवशी गोपीनी साधारणतः ते 108 कळस आणि ते भरलेलं बघितलं आणि सगळं जेव्हा बघितलं म्हणलं हेमंतनी फार याच्यानी हे केलं आणि चेहऱ्यावर कोणतीही प्रकारचा आकस नाही, काही नाही, हसून खेळून। माझा प्रथम संपर्क नवरात्रीच्या वेळेस हेमंतशी तसा आला आणि आल्यानंतर बघितलं का जबाबदारी पेलणं म्हणजे घेणं आणि ते निभवणं फार मोठी गोष्ट असते आणि याला कन्सिस्टन्सी जी आहे ती हेमंतनी वारंवार दाखवली। त्याच्यानंतर हेमंतच्या सगळ्या गोष्टीत आपण सगळेजण आता बरोबर आहोत। ऑर्गॅनिक फार्मिंगच्या माध्यमातून त्यांनी जो काही प्रकार केला तो पण कौतुकास्पद आहे। भविष्यामध्ये आपली याची निश्चित फार मोठी मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःख छोट्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात राहू शकतं, कुठेतरी कॅव्हिटी राहते आणि ते फक्त मित्र आणि आपलं वातावरणच त्याला चेंज करू शकतं आणि हे आपल्याला हेमंतमुळं आणि आपल्या ग्रुपमुळं वारंवार जाणवतं। भविष्यात कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीत एकमेकाच्या बद्दल आकस धरू नका, प्रेम असंच ठेवा। प्रत्येकाला आयुष्यात गरज आहे। आता माझे वडील आता मागच्या 15 आठवड्यापूर्वी शांत झाले, तेव्हा जाणवलं का बस सगळं मैत्री कशी असते। सगळ्या मित्रांनी तुम्ही सगळ्यांनी जे उभं राहून जे कार्य केलं ते फार कौतुकास्पद होतं। माझ्या घरचं कार्य म्हणून नाही सांगत, ही परिस्थिती प्रत्येकावर येऊ शकते, तेव्हा आपले सगळ्यांचे मन साफ ठेवा, कोणी कोणाला हे नका करू
आणि त्याच्याने आपल्यामुळं एक भविष्यामध्ये समाजाचे पण आपण देणं लागतो. या हेमंतच्या वाढदिवसा दिवशी इतकं बोलतो, त्याला उदंड आयुष्य लाभो, त्याच्या दोन्ही मुली आणि कृष्णा यांचं करिअर चांगलं हो, देव परमेश्वर त्यांच्या मार्गामध्ये फुलं अथरून त्यांचं भविष्य घडो, इतकीच मी आई साहेबांचं आयुष्य संघर्षमय गेलेलं आहे. राहिलेलं आईचं आयुष्य, वहिनींचं सपोर्ट या जोरावर हेमंतचं आयुष्य निश्चित पुढं जाईल, यात काही शंका नाही. इतकं बोलतो आणि थांबतो. जय गुरु. आभार घ्या. आभार घ्या. चहा घेऊन ಇಲ್ಲ ಪಾಚು ಕುತ್ರಿ ವಾಸಮರಿತಿ ಬುದ್ಧ ಹಿಂದೆ ಪೇತಿ ಹಿಂದೆ ಬಡ ಉತ್ರೆ ಬಾಕಂಡು ಕುತ್ರಿ ಪಾಚು ಮುಲ್ಲ ಸಾ ಮಾರ್ ಕುತ್ರಿ ಬಾಬ ನಿತ್ಯ ಈಸೋ ತಿರುಪತಿ ಒಡಾನ್ ಬಹು ಸಾ ಭಾಯಿ ಯೋರ್ ಭಾಚಿ ಕನ್ನಕ ಪತ್ರಿ ಮೋಕಾ ಭಾಸ್ರಿ ಭೂತಾ ಪಚಂದ್ರಿ ಉತ್ತಮ ಚಕಂದ್ರ ಪಾಚಿ ಉತ್ರ ಭೂ ಭಾಸಿ ಕಡಬಲ ಫೂಗುಲಾಶ್ರೀ ಮುಡಲಿ ಲ್ಯಾಪೋ ಪಾಚಿ ಕತ್ತ ಬೋಲಿ ಇಲ್ಲ ಪಾಸಿ ನುಡಾರ ಕುರನ್ ಭಕ್ತಿ ಭೂರ ಮಾಸ ಬರಿಯು हृदयातून कळकळून हसवणारे आपले हेमंत भाऊ गिरमे यांचा आज वाढदिवसानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. ऐका, या वाढदिवसानिमित्त आपण जे हे सुरुवात केली सर्वांनी काही कौटुंबिक पद्धतीने सगळे गोळेमेळ्याने आपण जो हा वाढदिवस करतो, त्याच्यात खरं तर रुद्रपूजा आणि नवरात्रीनंतर ही जी एक मोठं कुटुंब तयार झालं, 31 मित्रांचं मैत्री ग्रुप म्हणून सामाजिक उपक्रमाबरोबर आपण कौटुंबिक पण छोट्या छोट्या आपल्या एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आपण सगळे सहभागी होत असतो. त्यात आज हेमंत भाऊचा वाढदिवसानिमित्त, हेमंत भाऊ म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. हेमंत भाऊची आमची ओळख अगोदर होतीच दीपक भाऊंमुळे, परंतु ह्या हेमंत भाऊमुळं जर माणसाला किती प्रेशर असलं आणि हेमंत भाऊचा जरी एखादा मेसेज जरी पडला ग्रुपवर, तरी सगळं टेन्शन खरंच निघून जातं. म्हणजे त्यांच्या स्तुती करत नाही, पण खरंच त्या माणसाकडे बघितल्यानंतर परमेश्वर प्रत्येकाला काहीतरी एक विशेषता देतो. पण त्यांचं ते याला भाषण ऐकल्यानंतर आपल्या बेंगलोरला त्या मेट्रोमध्ये जाताना तिथून पुढं म्हणजे हेमंत भाऊ जवळजवळ निम्म कर्नाटक शोधत होतं, ही भाषा कुठून आली. असे ते सगळ्यांना खळखळून हसवणारे हेमंत भाऊ. आणि आज त्यांच्या कुटुंबासह पहिलाच वाढदिवस त्यांच्या घरी झाला, तर खरंच विशेष त्यांना त्यांचं आरोग्य परमेश्वर साईबाबा आणि आपले वीरभद्र महाराज त्यांना चांगलं उदंड आयुष्य, त्याचं कुटुंबाची भरभराट व सगळ्यांचे तुझ्याबरोबर आम्ही नक्कीच सगळे आहोत, काळजी करायची तसं काही कारण नाही. तरी या कौटुंबिक उपक्रमास आपण सर्वजण आलात, काही बाहेरगावी गेलेत, परंतु जेवढे उपलब्ध आहे तेवढे आलात. खरंच हे विशेष उपक्रम सुरू केल्याबद्दल सगळ्यांचे विशेषतः आभार. व हेमंत भाऊला वाढदिवसाच्या माझ्या कुटुंबातर्फे व आपल्या सर्व मैत्री ग्रुपतर्फे खूप खूप शुभेच्छा. असंच हसत राहा, हसत ठेवा. आणि तू जो भाजीपाला करतो त्याच्यामुळे आम्ही हसत राहू, नाही का? एवढं बोलून माझे 2 शब्द. जय गुरुदेव. जय गुरु.